नमस्कार. आपण गणेशोत्सवामध्ये भगवान गणेशाचे विविध उपाय पाहत आहोत. काल आपण पाहिलं की भगवान गणेश कशी आपली प्रार्थना भगवंताकडे पोहोचवतात, संबंधित देवतेकडे पोहोचवतात. ही प्रार्थना प्रकाश रूपामध्ये पोहोचवली जाते आणि आपल्या शब्दांना प्रकाशात कन्व्हर्ट करण्यासाठी आपल्याला तिथे दिवा आवश्यक असतो. त्यामुळे कोणतीही पूजा करताना, जप करताना तुपाचा दिवा हा अत्यावश्यक आहे. दिवा असेल तर आपली प्रार्थना भगवान गणेश परमेश्वराकडे पोहोचवते आणि ही प्रार्थना पोहोचवण्याचे काम आपली कुलदेवता करत असते. भगवान गणेश तिचे रूपांतरण करतात आणि पोहोचवण्याचे काम आपली कुलदेवता करते. त्यामुळे कोणतेही कार्य करताना भगवान गणेश आणि आपली कुलदेवता यांचे पूजन अत्यावश्यक आहे. भगवान गणेशाची कृपा प्राप्त करण्यासाठी आपण गणेश अथर्व शीर्षाचे पाठ करतो, मोदक सहस्त्रमोदन अर्चन करावे असं सांगतो. परंतु भगवंताला सर्वच भाषा कळतात, कारण त्या प्रकाश रूपामध्ये कन्वर्ट होऊन जातात. तर आपल्या मराठीमध्ये सुद्धा गणेश द्वादश नाम स्तोत्र आहे. हे गणेश द्वादश नाम स्तोत्राचे सुद्धा जर मनोभावे 3 वेळ प्रार्थना केली, जप केला तर निश्चितच आपल्याला याच्यापासून फायदा होतो. श्री गणेशाय नमः, नारद उवाच, अशा पद्धतीने संस्कृतमध्ये सुरू होते आणि मराठीमध्ये नारदाने रचलेले स्तोत्र हे श्रीधराने मराठी पठिण्यात अनुवादिले. अशा पद्धतीने शेवट होतो. ते द्वादश गणेश नाम मराठी स्तोत्र आपल्याला कुठेही यूट्यूबवर किंवा गुगलवर अवेलेबल होईल. या स्तोत्राचा आपण जाप करावा आणि भगवान गणेशाची कृपा प्राप्त करावी. धन्यवाद.